नमस्कार. तर आज मी वेगळ्या पद्धतीचा नाश्ता बनवणार आहे. पटकन होतो आणि खूप टेस्टी लागतो. तर इथे पोहे स्वच्छ निवडून घेतलेत मी. आता पाणी टाकून पाण्यामध्ये धुवून चांगले पाणी नितळून झाकण ठेवते. बाकीची तयारी करेपर्यंत चांगले भिजतात पोहे. इथे हिरवे मटार मी शिजत ठेवले होते. जास्त पण नाही शिजवायचे, 3 ते 4 मिनिटं उकळू द्यायचे पाण्यामध्ये. आणि आता पोहे पण चांगले भिजले. तिथे एका बाउलमध्ये काढून घेते आणि हे हिरवे मटार मिक्सरला बारीक करून घेते. अगदी बारीक पेस्ट पण नाही करायची आणि जास्त मोठं पण नाही ठेवायचे. एकदम मीडियम अशी पेस्ट करून घ्यायची त्याची. बघू शकता अशा प्रकारे याची पेस्ट केली मी हिरवे मटारची. आता ती याच्यामध्ये ऍड करते पोह्यामध्ये. पेस्ट सगळी काढून घेतली. आता इथे आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे, म्हणजे मिरची पूड, पाव चमचा धनेपूड, पाव चमचा जिरेपूड, पाव चमचा हळद, चवीपुरतं मीठ घालते आणि 1 चमचा आलं लसणाची पेस्ट, 2-3 चमचे बेसन ऍड करते मी याच्यामध्ये आणि 2 चमचे तांदळाचं पीठ. आता आधी हाताने हे सगळं मिक्स करून घ्यायचं. इथे बारीक कट केलेली कोथिंबीर टाकते मी. आणि अर्ध लिंबू पिळते. तुमच्याकडे आमचूर पावडर असेल तर ती टाकू शकता. माझ्याकडे नव्हती त्यामुळे मी अर्ध लिंबू पिळते याच्यामध्ये. याच्याने छान टेस्ट येते. आता छान मिक्स करून घेते हाताने सगळं. आणि आता इथे जास्त पाण्याची गरज नाही, कारण पोहे भिजलेलेच होते आपले. त्यामुळे थोडंसं पाणी टाकून सगळं एकजीव करायचं. थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घेते. याचा छान असा गोळा झाला पाहिजे व्यवस्थित. एवढंसच पाणी टाकायचं, जास्त नाही टाकायचं. अशा प्रकारे गोळा झाला पाहिजे त्याचा. तुम्ही तुमच्या आवडीच्या आकारामध्ये बनवू शकता. आपण वडे बनवतो तसंही बनवू शकता. मी दोन्ही आकारामध्ये बनवलेले आहे. या पद्धतीने बनवले. आणि मुलांना कसे वेगवेगळे आकार आवडतात, छान वाटतं त्यांना, त्यामुळे या आकारामध्ये पण मी बनवून घेते. तर तेल पण गरम झालेलं आहे. आता तेलामध्ये छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत दोन्ही बाजूनी मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायचं. तुम्ही हवं तर शालो फ्राय करू शकता, तुम्हाला तळायचं नसेल तर. तर हा नाश्ता पटकन होतो, मुलांना खूप आवडतो, म्हणजे मोठ्यांना पण आवडतो. ज्यांना रोज सकाळी नाश्त्याची सवय असते, कांदे पोहे किंवा उपमा शिरा खाऊन कंटाळा येतो, वेगळं काहीतरी हवं असतं, तर अशा प्रकारे वेगळ्या प्रकारचा नाश्ता तुम्ही बनवू शकता. गरमागरम तुमच्या आवडीच्या सॉस बरोबर, दह्याबरोबर किंवा असंच गरमागरम खाल्लं तरी खूप टेस्टी लागतो. तर हा खाण्यासाठी तयार आहे मस्त कुरकुरीत असा नाश्ता पोह्याचा आणि हिरव्या मटारचा. तर रेसिपी कशी वाटली सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.